सामील व्हा. आदिवासी एकजुटीचा विजय असो. लोड शेडिंग झाली पाहिजे. लोड शेडिंग बंद झाली पाहिजे. वारंवार विविध मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील शेंडी येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकरी आणि ग्रामस्थांचे आंदोलन. अकोले तालुक्यातील वारंगुशी, बारी, पेंडशेत, रतनवाडी, वाकी, मुदखेल, शेंडी, कोलटेंबे तसेच परिसरातील गावांमध्ये सुरू असलेले लोड शेडिंग कायमस्वरूपी बंद करावी. तसेच घरांना स्मार्ट मीटर न बसवता साधे मीटर बसवावेत आणि ग्राहकांना दर महिन्याला वेळेत बिल द्यावे. या मागण्यांसाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी वरील गावातील ग्रामस्थांनी शेंडी महावितरण कार्यालयावर आंदोलन केले. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, तुकाराम खाडे, अमृता झडे, पांढरे पाटील, पंढरीक खाडगीर, योगेश खाडे आदी ग्रामस्थांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी महावितरणच्या शेंडी कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा लोड शेडिंग बंद न झाल्याने शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी पुन्हा शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शेंडी येथील चौकातून घोषणाबाजी करत निघालेले शेतकरी व ग्रामस्थ शेंडीच्या महावितरण कार्यालयावर दाखल झाले. यावेळी शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडत ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडल्या. रात्री 6 ते 9 या वेळेत वीज बंद असल्याने भात शेतीची कामे, जनावरांची देखभाल, दूध काढणे, घरातील स्वयंपाक आणि इतर दैनंदिन कामामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तसेच महिला, विद्यार्थी व आश्रमशाळेचे विद्यार्थी यांचे सुद्धा लोड शेडिंगमुळे नुकसान होत आहे. पावसाळ्यात अंधाराच्या वेळी सर्पदंशाचा धोका तसेच परिसरात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने मनुष्य वस्तीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यासाठी रतनवाडी, घाटगर, देवगाव फिडर सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनावेळी महावितरणचे उपअभियंता विठ्ठल सोनवणे, सहाय्यक अभियंता सचिन बेंडकुळे, दत्तू भोईर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि यापुढे लोड शेडिंग होणार नाही. काही ठिकाणी फिडर सुरू करण्याचे काम सुरू असून पुढील काळात लोड शेडिंग होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी आवश्यक कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. यावेळी भरत घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव संगबोर, संतोष सोडणर, सरपंच फसाबाई बांडे, सरपंच सोमनाथ पद्मेरे, लक्ष्मण पद्मेरे, अशोक भांगरे, केशव वळे, मच्छिंद्र खाडे, हिरमल खाडे, राजू मधे, राजू भावारी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ठकेश कडाळी, मारुती खाडे, पंढरीक खाडगीर, विजूभाऊ पद्मिरे, सुरेश गबाले, राजू नवले, संजय बांडे, रामचंद्र घारे, सुनील पवार, राजू भारमलसह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन प्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली विजय काळे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला. कोणताही सूचना न देता परत रस्ता रोको करण्यात येईल. तेव्हा ज्या पद्धतीनं वीज कर्मचाऱ्यांनी वीज प्रशासनाला जे आश्वासन दिले आहे लेखित, त्या पद्धतीने आज दुपारपर्यंत जर ते काम नाही झाले आणि जर आज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत लाईट घालवली तर कुठलीही सूचना न देता आम्ही याच्यापेक्षाही भयंकर रस्ता रोको करू. मग त्याची जबाबदारी सर्व ती त्या वीज प्रशासनावर राहील आणि इतर प्रशासनावर राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय आदिवासी. आज याच ठिकाणी आपण जे आंदोलनाची यांना नोटीस दिली होती, या नोटीसमध्ये त्यांनी आपल्याला एक पत्र दिले रात्री आणि आता त्यांचं एक कर्मचारी पत्र घेऊन आलंय आपल्याकडं. तर त्याचं पत्रामध्ये असं त्यांनी उल्लेख केलाय का आम्ही हे लोड शेडिंग बंद करतोय, कायमस्वरूपी हे लोड शेडिंग बंद करतोय असं म्हणायला पाहिजे. पण त्यांनी आपल्याला पर्याय काय दिलाय का आम्ही लोड शेडिंग आता इथून पुढे बंद करतोय. तर आपली हक्काची मागणी काही आहे का लोड शेडिंग ही पूर्ण बंदच झाली पाहिजे. यापुढे कधीही लोड शेडिंग झाली नाही पाहिजे. आणि जी लाईट वारंवार ट्रिप होते, वारंवार लाईट घालवली जाते, त्याचे कारण पण दिले पाहिजे. ते कारण देताना आपल्या सर्व शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. नुसतं कोणीतरी फोन करते सर्व गावांची लाईट ट्रिप होती. आता आपल्याला इथून पुढे 3 फेजची गरज आहे लाईटीची. कारण आता पावसाळा संपत येणार आहे. पावसाळा संपत जर आल्यानंतर आपल्याला 3 फेजची लाईटची अत्यंत मोठी गरज आहे. तर त्यासाठी त्यांनी 3 फेज लाईट आपल्याला 8 तास दिलीच पाहिजे. 6 तास आपला 3 फेज नकोय. यासाठी आपण आज माननीय DY साहेब येणारे सोनवणे सर, त्याच्यानंतर इथे जेई आहेत आणि आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित करावं म्हणून त्यांचं पत्र आहे.
तर आपण सर्व आता वीज बोर्डावर जाणार आहे माझं खाली एकच म्हणणं आहे. महावितरणला. आमचा जो टाइम असतो बाई माणसांचा, जो टाइम असतोय नेमकी ते टायमाला ती लाईट राहत नाही. ते टायमाला आम्ही ती लाईट असली पाहिजे. त्यांचं जे आमचा आला आता असं म्हणणं हप्ते आमचा आला, लाईट बिल आपल्याला आमचा online हप्ते आमचा तो. शेतकऱ्यांना कारण आम्ही लाईट लाईट येत नाही ना. बिल भरतोय आम्ही. जर लाईट नाही बंद लाईट बिल आपण आता DY साहेब जे येणार आहेत त्यांना आपण त्या पत्राची कॉपी जेव्हा आपण त्यांच्या हातातून घेणार आहे, काय हे वीज महामंडळाचं जे अनेक कारभार चालू आहे का 3-3, 4-4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यातून एकदा ते लाईट बिल दिलं जाते. ते म्हणतात आम्ही ऑनलाईन केलं. आमच्या शेतकरी एवढा श्रीमंत नाहीये का त्याच्याकडे साधा फोन नाहीये, 2 बोटाचा फोन नाहीये, तर कधी अँड्रॉइड मोबाईल घेणार आहे, मोठा मोबाईल कधी घेणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येक घरी प्रत्येक महिन्याला लाईट बिल पोच झालं पाहिजे अशी व्यवस्था करावी. आताची जी एजन्सी आहे कोणाची देशपांडे म्हणून सांगतायत साहेब लोक, ती रद्द करावी आणि तिथं आमची एखादी एजन्सी, जर आमचा माणूस कोणी एजन्सी घेणार असेल तर त्याला एजन्सी देण्यात यावी आणि त्याचा पण रोजगार चालू होईल इथं. अशी आम्ही आता वीज बोर्डामध्ये जाऊन आपण ती मागणी करणार आहोत. या पुढे लोड शेडिंग जर आपली थांबली नाही, त्यांच्या पत्राचा आज उल्लेख आहे की आम्ही लोड शेडिंग थांबवतोय म्हणून. जर लोड शेडिंग थांबवली गेली नाही तर उद्या मोठं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, आक्रोश आंदोलन तिथं करण्यात येणार आहे. आणि ते आंदोलन करत असताना जी काही त्यांची नुकसान होणार आहे किंवा कोणाची जाणून बुजून नुकसान होणार आहे, ही सर्व जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील. तरी त्यांनी यापुढं आम्ही आज शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतोय, तुमचं निवेदन स्वीकारतोय, पण इथून पुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर ह्या परिस्थितीला तोंड देण्याचं काम महावितरणचं राहील, सरकारचं राहील. आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांचा, बंधूंचा आणि सर्व आदिवासी क्रांतिकारांचा, सर्व लोकांचा आज हा MSC मोर्चा चालू आहे. आणि आपण ठाणे साहेबांच्या माध्यमातून MSCला आपण निवेदन दिलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो का ह्या आदिवासी भागामध्ये जंगलात राहणारा माणूस आणि त्या माणसाला जर लाईटच नाही, गायी पाजायच्या असतील, म्हशी पाजायच्या असतील, अशी अवस्था जर ह्या भागामध्ये आहे. गाई म्हशी पाळतात लोक आणि गायी पाजताना लाईट नाही. उद्या आपल्या मंडळीला स्वयंपाक करायचा आहे. मला वाटतं काल परवा लाईट नव्हती तर माझ्या सुनेनं तेव्हा भाकर टाकायची भानवजूच टाकली. हा ज्वलंत उदाहरण आहे, ज्वलंत खरी गोष्ट आहे. तुम्हाला वाटत आलं तुम्ही हसता बुवा, पण खरी गोष्ट आहे. मग जर दिसतच नाही तर काय करणार. या अशी परिस्थिती झालेली आहे. आपला मुलगा शाळेतून आला, मुली शाळेतून त्याला अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे, पण लाईट जर नाही. आणि या ठिकाणी पॉवर हाऊस तयार होतो आदिवासी भागामध्ये, ही लाईट निर्माण होती आणि ह्या लाईटीचा वापर बाहेर जातो आणि याच ठिकाणी पॉवर हाऊस तयार होतो. आपल्याच लोकांना हा अन्याय आहे. मग जिथे लाईट तयार होते तिथे लाईट द्यायला नकोय का? तिथे लाईट कायमस्वरूपी नकोय का? दिवसा लाईट दिली पाहिजे. दिवसा लाईट दिल्याशिवाय शेतकऱ्याला जमणार नाही. भीती आहे. अशा पद्धतीने कायमस्वरूपी दिवसा लाईट मिळाली पाहिजे, प्रीपेड लाईट. आणि ही सलग जी लाईट आहे ही कायम मिळाली पाहिजे. आणि ती वेळेत, आणि तुम्हाला जर लोड शेडिंग करायचं असेल तर 4 वाजता लाईट तुम्ही प्रीपेड जाते. मग तुम्ही 4, 5, 6 वाजेपर्यंत 2 तास लोड शेडिंग करू शकत नाही का? 7ला लाईट देऊ शकत नाही का? हा, तुम्ही 6ला बंद करता, 10ला देता, म्हणजे पाहुणा आला तर जेवायचं असं कसं करायचं? अशी अवस्था या परिसरात आहे. तेव्हा मी ह्या MSCच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो. या लोकांनी लोड शेडिंग बंद करावा. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दाराडे.